टॉप 4 टीम्स आणि या टॉप 4 मधील सेकंड अटेम्प्ट करणारी टीम आहे जिचं आपण टाळ्यांच्या गजरात स्वागत करणार आहोत. अजिबात वेळ न घेता आपण लगेचच हा फिनालेचा थरार अनुभवणार आहोत. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया फुलपाडा पॉवर स्टार्स. ओके, पुन्हा एकदा नवगर मणिपूर डिफेंडर टीमच्या वतीने मी विनंती करतो की नवीन वाकसोडे यांनी मंचावरती यायचं आहे. मी पंकज दादांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण ज्या उर्वरित 12 टीम्स आपल्या होत्या ज्या होत्या सन्माननीय मनोजजी गाजरे, आनंदजी बडे आणि निशांतजी चोरगे यांना विनंती करेल की आपण कोर्टमध्ये यायचंय. समोरच्या दिशेने संघ मालक आहेत या फुलपाडा पॉवर स्टार संघाचे. अरे इकडून आलेत तुम्ही, तिकडे गेट ओपन केलात. काही हरकत नाही, आपण तिकडून एंट्री घेऊया. फुलपाडा पॉवर स्टार संघ मालक निशांत दादा चोरगे, मनोज शिगासरे आणि आनंद शिवडे साहेबांना विनंती आपण यायचंय. आणि त्याचबरोबर कर्णधार आपण सुद्धा या. तिथे जागा सोडायची आहे, कॅमेरा तुमच्या मागे. मी विनंती करेल कर्णधार आपण सुद्धा यायचंय. कॅप्टन प्लीज. ओ क्या बात आहे, कॅप्टन साठी जोरदार टाळ्या. तिन्ही संघमालक या ठिकाणी आहेत आणि तिन्ही संघमालकांना मी विचारू इच्छितो. कोण बोलेल? निशांत दादा, मनोज दादा. आतापर्यंतचा संघाचा प्रवास आणि त्या प्रवासाबद्दल काय सांगाल आणि काय अपेक्षा संघाकडून आणि संघाला काय सांगू इच्छिता या मॅचसाठी? पहिले तर सर्व आपल्या म्हणजे माझ्या आणि आमच्या सर्वांच्या फुलपाडा सुपरस्टारला शुभेच्छा देतो आणि एकच सांगतो की हरणार जिंकणार कोणतरी आहे, पण आपण आपला बेस्ट परफॉर्मन्स द्यायचा प्रयत्न करायला पाहिजे आणि तो तुम्ही दिला पाहिजे एवढीच अपेक्षा करतो. आणि पुढील सर्व गोष्टींसाठी शुभेच्छा तुम्हाला. आपण कॅप्टन काय बोलणार नाही? कोण? पंकज काय बोलला? भूषण काय बोलला? कोण नाही, मला माहित नाही, ते बोलतच नाहीत कधी. अच्छा, नंतर बोलणार असं. ओके, तरी पण आम्हाला एक प्रश्न विचारायचा वाटतं. आत्तापर्यंतचा हा प्रवास, क्षितिजोत्सव 2025 पर्व दुसरं कसं वाटलं आणि आता टॉप 4 मध्ये आलेला या आयोजनाबद्दल काय म्हणाल? आयोजन तर खरंच खूप चांगलं होतं. फर्स्ट ऑफ ऑल आम्ही प्रोमधून थोडं डिसअपॉइंट होऊन इकडे एंट्री केलेली, पण आम्हाला माहिती होतं पोरं जिद्दी आहेत, सर्व करतील आणि ते करून दाखवत आहेत आणि आता पण करून दाखवतील. मला विश्वास आहे माझ्या मुलांवर. खूप साऱ्या शुभेच्छा. आणि टीम ओनरपैकी आपल्याला एक प्रश्न आहे की आपण या आयोजनाचा एक भाग झालात ॲज अ टीम ओनर. आपल्यासाठी हा क्षितिजोत्सव कसा होता आणि आयोजनाबद्दल काय म्हणाल? हॅलो, नमस्कार. क्षितिजोत्सव म्हणजे आमच्या दादाची संकल्पना. अतिशय सुंदर कार्यक्रम आणि खूप कमी वेळेत, म्हणजे गेल्या वर्षी पण झाला कार्यक्रम, त्याच्यानंतर यावर्षी जो झाला कार्यक्रम त्याच्या पहिल्या दिवसापासून मी बघितलं. म्हणजे दादानी जे पुढाकार घेतला त्याच्यात म्हणजे हँड्स ऑफ फॉर दादा. आणि आपल्या पालघर जिल्ह्याला जे असं एक प्लॅटफॉर्म तयार करून दिला, त्याच्यामध्ये एवढे सर्व खेळाडू तयार होतील आणि
पुढे एवढे सगळे संघ आले आणि एवढं चांगलं पारितोषिक झालं, म्हणजे ही खूप आपल्या दादांची संकल्पना खूप चांगली आहे. आणि आपल्या पालघर जिल्ह्यातली किती जवळजवळ मला असं वाटतं आपण 50 पदकं आलेली, त्यातली आपण 16 सिलेक्ट केली आणि त्याच्यानंतर ही जी आता त्याच्यातली 8 झाली आणि आता त्याच्यातली 4 सिलेक्ट होते. म्हणजे टफ कॉम्पिटिशन. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी पहिले म्हणजे सगळ्यात जास्त मला आवडलं की हे आपलं टीम असोसिएशनचं खूप म्हणजे खूप चांगलं, म्हणजे मला मी बघितलं एवढ्या दिवसापासून त्यांना, त्यांचे आभार आहेत. खरं तर या संकल्पनेमध्ये सगळ्यात जास्त पुढाकार त्यांचा आहे. म्हणजे सगळं काही असलं तरी त्यांची जर मेहनत नसती तर हा एवढा चांगला तरी हा कार्यक्रम झाला नसता. म्हणजे त्यांचे सगळ्यात मनापासून आभार मानतो मी. आणि रेफरी वगैरे सगळे हे जे टीम आहेत त्या सगळ्यांचे आभार मानतो. थँक्यू सो मच दादा. जास्त वेळ घेणार नाहीये. मी विनंती करेल आपल्याला की आपण आपल्या जागेवरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. आणि या सादरीकरणासाठी मित्र आतापर्यंत या गोविंद पथकाचा परफॉर्मन्स आपण खूप चांगल्या रीतीने बघितला आहे. त्यामुळे जास्त वेळ न घेता लगेचच त्यांना सुरुवात करण्यासाठी आपण परमिशन देणार आहोत. आवाज वगैरे काय करणार आहात का? तुम्ही आवाज द्या, आम्ही तुमच्या मागून देऊ. कोण देणार? एकच काहीतरी आवाज. नाही नाही नको नको, नंतर झाल्यावर. विश यू ऑल द बेस्ट. चला. Preparation time start. एकावरती एक थर रचत असताना 2 थर आणि त्यानंतर आता वाव काय गती आहे. चौथा 5वा उभा राहिला, 6वा त्याच्या वरती जाण्याचा प्रयत्न करतोय. टॉपर जाऊन उभा राहिलाय, 2 पायामधून डोकं बाहेर आणि त्यानंतर 5, 6 आणि 7चा प्रयत्न. हो कडक. उतरताना कोणतंही बंधन नाहीये, वेळेची मर्यादा नाहीये, आपण सावकाश उतरायचंय. फुलपाडा पॉवर स्टार, फुलपाड्याची पॉवर आज सगळ्यांना दिसून आली आहे. रेफरींच्या निर्णयाकडे आपण जाणार आहोत, परंतु काय जबरदस्त अटेम्प्ट होता, पवित्र होता. तांबडी चांबडी ही चमकते उन्हात लाखा लाखा. थँक्यू डीजे. Attempt successful with 0 penalty. तांबडी चांबडी ही चमकते उन्हात लाखा लाखा लाखा. चला चला चला. क्या बात है.
अप्रतिम सादरीकरण, अप्रतिम परफॉर्मन्स. अप्रतिम सादरीकरण फुलपाडा पॉवर स्टार्स. आणि यानंतर फार वेळ न घेता आपण लगेचच टॉप 4 मधील तिसऱ्या टीमला बोलवत आहोत. रेफरीज